समता समिती व ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ मंडळ धामोते गोपेले कोलारे व इतर यांच्या सदर जागेवरील सुशोभीकरण करण्यास झाडे लावण्यास मागणी केल्यापासून सार्वजनिक वापराकरिता जागा खुला असावी असा चर्चातून आलेला व अर्जात असलेल्या मजकूर निदर्शनास येत आहे। तसेच चौक सुशोभीकरण हे काम सार्वजनिक असून कोणत्याही प्रकारचे वैयक्तिक किंवा खासगी स्वरूपाचे नसून अतिक्रमण होऊ नये याकरिता सार्वजनिक जागेवर अतिक्रमण होऊ नये याकरिता सार्वजनिक उपयोग होणे गरजेचे आहे। यामध्ये अखिल भारतीय लाट समिती मार्फत चुकीचे आहे त्यांना केलेल्या मुद्दा क्रमांक 1 पुतळा बांधकामाची जागा ही संबंधित पुतळा बांधकाम चौक सुशोभीकरणामध्ये काम थांबवण्याकरिता तसेच उपस्थित केलेल्या पुतळा उभारणीकरिता ग्रामसभामध्ये समता समिती कोलारे गोपेले यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की पुतळा स्थापन करण्याचे माननीय जिल्हाधिकारी व संबंधित समिती यांचे पूर्ण परवानगी घेतल्याशिवाय विविध विभागाची परवानगी घेतल्याशिवाय करता येणार नाही असे संबंधित सदर सभेमध्ये कोळंबेताई, रोशन मस्कर, रतन सोनने, साक्षी उर्गे व दीपा मोरे यांनी सांगितले। नगर विकास विभाग सूचना TPS क्रमांक 1223 विपरीत 138 दिनांक 22/7/2025 आणि वरिष्ठ परिशिष्ट फेरबदल मंजूर झालेले पत्र संबंधित रस्ता हा विकास नेरळ विकास प्राधिकरण क्षेत्रात येत असून त्या रस्त्याची लांबी रुंदी 15 मीटर व एकूण 30 मीटर अशी होत असल्याने उर्वरित जागेमध्ये होत असल्याच्या कारणाने त्यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या जागेमध्ये सरपंच सुनील बिर्ले व रोशन मस्कर यांनी वापरासाठी जागेमध्ये खुली असावी याकरिता चर्चा विनिमय केले। त्यामुळे हा दिशाभूल करणारा अर्ज असून हा काढण्यात यावा। संबंधित माननीय जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात यावा। डिक्सर रिसॉर्टचे किती जे बिल आहे त्याचे जप्तीचे आदेश काढण्यात यावे। वीर हुतात्मा हिराजीबाई पाटील चौक यांचे सभामंडप असलेल्या वीर हुतात्माबाई पाटील व गोमाजी पाटील सदर रस्त्यास नामांतरण करण्यात यावे। कोलारे उमानगर येथील स्मशानभूमीमध्ये लाकड ठेवण्यात यावे। गोपेली कोलारे वाडी गवत कापणी करण्यात यावी। ग्रामपंचायत अधिकारी साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी बिल्डिंग समोर सिमेंट कॉन्क्रीटीकरण करणे। गोपेली व कोलारे वाडी येथील स्ट्रीट लाईट बसवणे। मोठे धामोते उमानगर वाडी दुरुस्त करणे। मोठे राज्य महामार्ग ते इकरेसर यांचा रस्ता करणे। रमण डांगरे ते कमलाकर डोळी यांचा रस्ता करणे। थोरात सर ते देवचंद देशमुख यांचा रस्ता करणे आणि स्वागत विलेज रस्त्याचे पॅच कॉन्क्रीटीकरण करणे। माया स्काय रेसिडेन्सी रस्त्याचे पॅच कॉन्क्रीटीकरण करणे। स्काय कलश सोसायटी या रस्त्याचे पॅच कॉन्क्रीटीकरण करणे। सिल्वर लाईन होम्स या रस्त्याचे पॅच कॉन्क्रीटीकरण करणे। सूर्या पार्क दृष्टी कलश प्रमुख दर्शन या सोसायटी समोरील रस्त्याचे पॅच कॉन्क्रीटीकरण करणे। रमेश शिंदे ते गणेश अँकर यांच्या घरापर्यंत पाईप मोरी गटार करणे। गणेश अँकर यांच्या घरापर्यंत नाल्यापर्यंत पाईप मोरी गटार करणे। कळंब राज्य महामार्ग ते महालक्ष्मी पार्कपर्यंत स्ट्रीट लाईट पोल बसवणे आणि राजूप शाळा धामोते आणि कोलारे यांची दुरुस्ती करणे। तसेच दुसरा डिस्कवरी रिसॉर्टचे जप्तीचे आदेश करणे। सदर सभेला प्राप्त अर्जाचे वाचन करतो। ट्रान्सफर आणि घरपट्टी असेसमेंट। अर्जदार रचित कुमार ईश्वर भाई पटेल ट्रान्सफर आहे द मॉर्निंग बिल्डिंग नाव वाचतो पेपर जोडलेले। रचित कुमार ईश्वर भाई पटेल हे पण ट्रान्सफर आहे द मॉर्निंग मधला 505। सपना मुकेश कुमार यादव ट्रान्सफर आहे मिळकत क्रमांक 2245/45। अर्जदार श्रीमती विद्या विकास येरुलकर ट्रान्सफर आहे
डॉल्फिन डेफिडॉल कोऑपरेटिव्ह सोसायटी. असेसमेंट उतारामध्ये नाव बदल करण्याबाबत ट्रान्सफर आहे संतोष बिरजू काकवा. मिळकत क्रमांक आहे 20/19/27. ट्रान्सफर आहे इम्तियाज शेख. मिळकत क्रमांक आहे घर क्रमांक 108. मिळकत क्रमांक आहे 20/19/44. अश्विनी संतोष विता. ट्रान्सफर आहे मिळकत क्रमांक 22/35/42. अर्जदार श्री संतोष बाबूराव वाघचौरे. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. मिळकत क्रमांक आहे 20/86/148. दीपक भगवान सोलरकर. ट्रान्सफर आहे मिळकत क्रमांक आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. संतोष छोटूलाल रामदास. महालक्ष्मी संतोष रामदास. ट्रान्सफर आहे अभिषेक फ्लोरिडा सोसायटी. शोभा राजेश मुकणे. ट्रान्सफर आहे मिळकत क्रमांक आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पोझिशन लेटर आहे. संतोष छोटूलाल रामदास. ट्रान्सफर आहे अभिषेक फ्लोरिडा. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. निलेश मिलिंद कांबळे. मिळकत क्रमांक 20/25/4. ट्रान्सफर आहे. विशाखा गणेश करंजे आणि गणेश पांडुरंग करंजे. ट्रान्सफर आहे वास्तुपूजा बिल्डिंग. नारायण सदाशिव सुळके व प्रकाश प्रयाग नारायण सुळके. ट्रान्सफर आहे दामोदर मधला आहे. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पोझिशन लेटर आहे. वैष्णवी संतोष झिंगाडे. लक्ष्मी झिंगाडे. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पोझिशन लेटर आहे. राम भगवान वाघमारे. ट्रान्सफर आहे मिळकत क्रमांक 20/25/14. अर्जदार अमरजीत कुमार गुप्ता. ट्रान्सफर आहे स्टुडिओ हायफाय मधला आहे. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. भारत लक्ष्मण सुपे. मनीषा भारत सुपे. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 आणि पोझिशन लेटर आहे. मंजुळा गणेश मोहिते. ट्रान्सफर आहे दामोदर आहे. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. रवींद्र साहेबराव कायडे. मिळकत क्रमांक 930/25. घरपट्टी जोडलेली आहे. असेसमेंट आहे. खरेदी पेपर नाही. सूची क्रमांक 2 जोडावा लागेल. श्रीमती आशा भगवान कुबल. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पोझिशन लेटर आहे. अर्जदार मनीषा सुनील कदम. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 आहे. पोझिशन लेटर आहे. अर्जदार जयवंत भा सावंत. सिल्वर लाईन होम मधला आहे. ट्रान्सफर आहे. पावती आहे सूची क्रमांक 2 आहे. रोजी विल्सन रेगो. ट्रान्सफर आहे. पावती आहे सूची क्रमांक 2 आहे. बालरूप शिवभजन शिवपूजन. ट्रान्सफर आहे ग्लोबल लक्ष्मी ग्लोबल मधला आहे. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. अर्जदार नयन शांताराम सुर्वे. मिळकत क्रमांक 34/02/2024. सूची क्रमांक 2 आहे. पोझिशन लेटर आहे. राजेश हरेलाल राजेश होरलाल राजवर. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. लक्ष्मी कॅस्टिओ. अर्जदार मिकी विजय गुरव. ट्रान्सफर आहे सिल्वर होम्स. सूची क्रमांक 2 आणि पोझिशन लेटर आहे. दत्तात्रय शिवाजी कदम. ट्रान्सफर आहे द मॉर्निंग. सूची क्रमांक 2 आहे. भारती जनार्दन केलेकर. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. सुभाष सीताराम नसेल. ट्रान्सफर आहे द मॉर्निंग मधला. सूची क्रमांक 2 आहे. पोझिशन लेटर आहे. संदीप कुमार द्विपाठी. ट्रान्सफर आहे सिल्वर लाईन होम मधला आहे. सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. मोहम्मद रिजवान. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पोझिशन लेटर आहे. शाहीर आलम. ट्रान्सफर आहे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. पुष्पा मंगेश
बाकले दृष्टी मधला आहे, सूची क्रमांक 2 आहे, पोझिशन मीटर आहे. नेताजी नामदेव खंडागळे ट्रान्सफर आहे, मिळकत क्रमांक 21/16 सूची क्रमांक 2 आहे. रेश्मा राहुल शेवाळे घरपट्टी व असेसमेंट करण्याबाबत ट्रान्सफर आहे, घर क्रमांक 1236 सूची क्रमांक 2 आहे, खरेदी खत आहे. अर्जदार घरपट्टी असेसमेंट नावे करण्याबाबत अल्बर्ट रॅडगुस सूची क्रमांक 2 आहे, पोझिशन मीटर आहे. तुषार कमलाकर जाधव ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. विजय देवराम घया सूची क्रमांक 2 आहे, पोझिशन मीटर आहे. ग्रामपंचायत तत्परी नोंदवण्याबाबत ट्रान्सफर आहे, अर्जदार आहे सोनाली शिंदे, मिळकत क्रमांक 21/16/49 सूची क्रमांक 2 आहे. राजेश गोपाळ मुंडे ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, संमतीपत्र जोडलेला आहे. संमतीपत्र जोडलेलं आहे. वरील विषयानुसार आपण तुम्ही अर्ज करतो की मी राजेश गोपाळ मुंडे राहणार ठाणे येथील कायमचा रहिवासी असून माझे नावे असलेले मिळकत क्रमांक 164 हे माझे वडील गोपाल तुकाराम मुंडे यांच्या नावे करावे नम्र विनंती. संमतीपत्र जोडले. अर्जदार प्रवीण उदयभान जाधव ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. अर्जदार संगीता राजेश नाडकर्णी सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, ट्रान्सफर आहे, पोझिशन मीटर आहे. स्वामी शंकराप्पाया सूची क्रमांक 2 आणि ट्रान्सफर लेटर जोडलेला आहे, ट्रान्सफर. तेज बहादूर बद्रीनाथ सिंह ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन लेटर जोडलेला आहे. अर्जदार प्रशांत भास्कर दिगे ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे. सतीश विलास आवले ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन मीटर आहे. अर्जदार सतीश नारायण शिवनकर ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 आहे, पोझिशन मीटर आहे. मुकेश धर्मानंद मिश्रा ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 आणि पोझिशन लेटर जोडलेला आहे. अर्जदार सुमित मोहन कासारे घरपट्टी नावे करण्याबाबत सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन लेटर आहे. कमलेश हिरासिंग परदेशी ट्रान्सफर आहे, सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन लेटर आहे. सुशीला कालुदास लाटे सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन मीटर आहे. गीता भरत सरकार ट्रान्सफर आहे, मिळकत क्रमांक 3287 सूची क्रमांक 2 जोडलेला आहे, पोझिशन मीटर पण आहे. त्याने कोणाचं राहिलेलं ते जोडलं ना, भक्ती रेसिडेन्सी मधला आहे. अर्जदार श्री विजय रामचंद्र हजारे व चंद्रकांत रामचंद्र हजारे विषय माझ्या मालकीचे जुने घर दुरुस्ती करून डबल बांधकाम करण्याबाबत वरील विषयानुसार विनंतीपूर्वक अर्ज सादर करतो की मी श्री विजय रामचंद्र हजारे व चंद्रकांत रामचंद्र हजारे माझे पुलारे गावातील कायमचा रहिवासी असून माझ्या मालकीचे 1790 हे सदरचे घर असून सदरचे घर दुरुस्ती खाली आहे, त्याचप्रमाणे वरती बांधकाम करायचे आहे, तरी मला घर दुरुस्ती परवानगी मिळाली. दर्शन विलास पाटील यांचं पत्र आहे, अनामत रक्कम परत मिळण्याबाबत कामांची नाव सांगतो म्हणजे धामोते
येथील हुतात्मा हिराजी पाटील स्मारक तयार करणे, हुतात्मा हिराजी पाटील स्मारक सुशोभीकरण करणे, मौजे धामोते बस स्टॉप रिव्हिंग करणे, मौजे कोलारे येथील आई एकविरा मंदिर ते महेश हजारे घरापर्यंत रस्ते करणे, ग्रामपंचायत कोलार येथील मौजे धामोते येथील नेहरू विद्याभवन शाळेकडे जाणारा रस्ता तयार करणे, ग्रामपंचायत कोलार येथील मौजे कोलार येथील नामदेव गुमारे ते विजय शिंदे यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे, मौजे कोलार येथील धामोते येथील अनिका अपार्टमेंट समोरील पाईप मुळे गटार तयार करणे, मौजे कोलार येथील आर्चिड स्टुडियन गॅलेक्सी येथेकडे जाणारा रस्ता तयार करणे, बाळाराम पेरणे ते सुरेश बिर्ले यांच्या घराकडे जाणारा रस्ता तयार करणे, मौजे धामोते येथील वाळवंट बांधणे, मौजे धामोते येथील अशोक डायगर कमलाकर गवळी यांच्या घराकडे रस्ता करणे आणि मौजे बोपेले येथे झुंबर शिंदे हे अकोला यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता गटार तयार करणे. कोणाचं नाव असं ना त्याच्या त्या रस्त्याची पाणी करण्याची त्याच्याबरोबर कुठल्या रस्त्याचे कोलाऱ्याचा रस्ता आहे ना तो रस्ता पूर्ण उघडला आहे. कुठल्या रस्ता काय मोबाईलचं नाव होतं ना नामदेव गुमारे तिथं बागा लावून वर्षापर्यंत रस्ता जिल्ह्याची तुम्हाला म्हणलं बोलवले ते पाणी केल्यानंतर तुम्ही पैसे दिले. पत्र आहे मान्य गट विकास अधिकाऱ्यांचं संदर्भ आहे मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दिनांक 29/12/2025 पत्र वरील संदर्भित पत्रानुसार ग्रामपंचायत कोलारे कार्यालय असलेले कार्यालय दुरुस्तीसाठी मौजे धामोते येथे हलविण्यात आलेले आहे. सदरचे ग्रामपंचायत कार्यालय मुख्यालय पूर्वीच्या ठिकाणी हलवण्याबाबत संदर्भित पत्राने मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांनी सूचना दिलेल्या आहेत. तरी सदरचे पत्र मिळताच ग्रामपंचायत कार्यालय मुख्यालय म्हणजे मौजे कोलारे येथे हलवण्यात यावे. सदर काम दिरंगाई केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम जिल्हा परिषद व शिस्त अपील नियम 1964 चे कलम 4 अन्वये आपणावर कारवाई करण्यात येईल. तुम्हाला पत्र दिले तुम्हाला वेगळे मला वेगळे मला दिले पण तरी पण आपण म्हणजे ना आता हे वाचन घेतो नंतर मी त्याच्याविषयी आता लगेच म्हणा संबंधित तुमचं म्हणणं लिहिलं का तुम्ही पहिले मी देखील माझं म्हणणं ग्रामपंचायत बहुमत आहे. ग्रामपंचायत कार्यालय हे नागरिकपासून हे नागरिक असून संबंधित ठिकाणी ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुरक्षितेवर शंका उपस्थित होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने चुकीचा प्रकार घडण्याची शक्यता टाळू शकत नाही. चुकीचा प्रकार घडण्याची शक्यता टाळू शकत नाही. ग्रामपंचायत प्रत्येक टाळण्यात टाळू शकत नाही. एक नंबर टाकून द्या. एक नंबर काय टाकला काय मी फोटो घेतो म्हणजे एक नंबर पहिले या पहिले हा डाटा पहिला पहिले ग्रामपंचायत तुमचं म्हणणं बाकीचं नाही आमचं ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती अर्धवट असून अर्धवट आहे. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 3. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 4. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 5. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 6. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 7. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 8. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 9. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चालवणे शक्य आहे की नाही ते आपल्या स्तरावर पाहणी करण्यात येईल. 10. ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी कामकाज चाल
ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालय ठिकाणी लवकर चालवणे शक्य आहे हे आपल्या सर्वांना पाहणी करणे. संबंधित ठिकाणी दरवाजा नाही, खिडक्यांचे काम अपूर्ण आहे. संबंधित कार्यालयात दरवाजा नाही, खिडक्यांचे काम व इतर सुशोभीकरणाचे काम अर्धवट आहे. किती नंबर झाला? संबंधित ठिकाणी असणारे संबंधित ठिकाणी ग्रामपंचायत हलवल्यानंतर ग्रामपंचायत दप्तरातील मुख्य दस्तऐवजांचा नासधूस होणे व चोरी व इतर प्रकार घडणे ही शक्यता आहे. ही शक्यता टाळता येत नाही. तरी संबंधित ग्रामपंचायत ही पुन्हा दुरुस्त होऊन त्याला दरवाजापासून कुलूप करण्याची व्यवस्था उपलब्ध होण्याकरिता संबंधित ठिकाणी कुलूप लावण्याकरिता दरवाजा इतर कामे होणे आवश्यक असून ती नियमितपणे व नियमाप्रमाणे फेरदुरुस्तीचे मागणी केल्याप्रमाणे आपण मागणी गेले ना अंदाजपत्रक मिळले. त्यानंतर तांत्रिक मान्यता मिळणे, निविदा, जाहिरात, निविदा व ठेकेदार नेमणूक हे या कार्यक्रमांचा भाग असून हे करणं आवश्यक असल्याचे या कार्यक्रमांचा भाग असून ते करणं आवश्यक असल्याचे माझे मत आहे. मुख्यालय ग्रामपंचायत मुख्यालयात 7 दिवसाच्या आत हलवण्यास एक सरपंच म्हणून माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही, परंतु 7 दिवसात हलवण्यास माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. एक सरपंच माझी कोणत्याही प्रकारची हरकत नाही. जर हलवला पत्र हलवला ग्रामपंचायत हलवायचं पत्र भेटलंय, प्रत्यक्षी नाही दरवाजा नाही खिडक्या नाही काय आणि त्या ठेकेदाराने तो ग्रामपंचायतला ठेकेदार सोडून घ्या, आठवून घ्या. मी का उद्या जाऊन आठवून घ्या. दरवाजाची आवश्यकता नाही.
ऐकून घ्या, ज्या नाही तर त्याची निविदा वगैरे होणं आवश्यक आहे ना. ते काही कोणतेही काम जे आम्ही मागणी करून देतो साहेब, आमच्या निविदा झाल्यानंतर लगेच त्याला बसून घेऊ ना. मी आजच्याच मागणी तुम्ही ऐकू घ्या. तुम्ही जर मला सांगितलं का तुम्ही दरवाजा बसून घ्या, पण त्याला निविदा होणं आवश्यक आहे, त्याला सगळ्या गोष्टी होणं आवश्यक आहे ना सगळ्या. हा होतात पण आता ठेकेदार कसं मिळेल तर काय करणार. ऐकून घ्या. तुम्ही बोलले का तुम्ही जा बिना दरवाजा, आम्ही जाऊ बिना दरवाजा, आम्हाला काय हरकत नाही, त्याच्या कशी करून घेऊ आपण. बरोबर. तर काय बेकायदेशीर घडलं ना मला. आता आपण तर ठेकेदाराकडे काम दिलं सर्व, आपण ठेकेदाराला तर का दिला ठीक आहे. आम्हाला काय मी काय उद्या मला आलं तर मला काही एकमेकांचा प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये, परंतु सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते गरजेचं आहे ना सगळ्या गोष्टी. हा आता आम्ही काय आम्ही आजच मागतो तुम्हाला लगेच निविदा जे काय करते लगेच करून घेऊ ना आपण. अजून मला जर त्यांनी तांत्रिक मान्यता आजच दिली, तांत्रिक मान्यता आणि मी आजच पत्र देतो, उद्या त्यांनी म्हणजे मतलब आता ऐकून घ्या. आपण तर पाठवण्याचं काम केलं, आम्ही तुमचं बांधील आहे, तो कार्यालय तुमचं बांधील आहे ना सगळं. एकदम बरोबर. तसं अजून मी काय बोलतोय, एक जर कोणाला पाठवलं तर तुम्हाला काय अडचण, तुम्हाला इथं नको आज पण घेऊन गेलं तिथं, फक्त कोणतरी तर पाहणी करायला बाबा अशा अवस्थेत आहे हे करणं योग्य आहे. सगळ्या पाहण्याची आपल्या एकूणही कामाची पाहणी असं काय करतात. हा सगळ्याच प्रत्येक कामाच्या बरोबर. हो बरोबर बरोबर बरोबर. आपण ठेकेदाराला प्रत्येकाला अशी बरीचशी कामं असते, त्याला विलंब 4-4 वर्षापासून कामं झाली अशी कंपनी त्याला सांगितलं बनवला तो गाईचा लोगो दाखवतो. ठीक ऐकून घ्या. मी त्याला सोडा ना, त्यांनी सोडलं पण ती गोष्ट, पण आता ती त्याच्यामध्ये जर आपल्याला मी काय केलं पाहिजे सांगा मला, आहे तसं दिवशी केलं पाहिजे का? 4 दिवसात करायला त्याचे परत ऐकून घ्या, त्याची निविदा प्रक्रिया नाही होत तर तुम्ही माझ्यावरती 39 प्रमाणे कारवाई करण्याचा प्रकार घडेलच ना.
कायमचं एक वाचून करून घेऊ शकतो आम्ही असं दरवाजा नाही तर ठीक आहे चालेल. दरवाजा बसत नाही तोपर्यंत कायमचं वाचन करणं आवश्यक आहे. आपल्यातले कर्मचारी कायमचा ते रात्रीच्या पाळीसाठी ठेवले आणि तिथे बिलकुल कागदपत्रे जमा संबंधित कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या असेल सरपंच त्याची काय संबंध नाही. आणि आजकाल काय किती कर्मचारी इकडे त्याला आवाज सचिन दा सचिन दा कधी राखले आपण टपालात ते मला काय सांगितलं आपण आलं हा हे मला पण व्हॉट्सअपला झालंय सकाळीच पाठवलं मी आज झालं ना आज पण 7 दिवसाचे आलं ना क्लिअर ते 7 दिवसात किती आहे 7 दिवसाचे आत ते कळलं का ते आळवण्याची सर्व जबाबदारी ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांची आहे. व कर्मचारी यांना 7 दिवसाच्या आत हलवण्याचे एक आदेश या आज मी काय संस्थापक प्रमुख कशा काय प्रमुख आहे कशा प्रशासकीय प्रशासकीय प्रमुख म्हणून प्रशासकीय प्रमुख आपण सर्वांना आदेश देत असून संबंधित कर्तव्यात कसूर केल्यास हा इले ते ग्रामपंचायत मग तिकडे 7 दिवसाच्या आत ग्रामपंचायत हलवायचे तर आपल्या प्रत्येक कर्मचारी जबाबदारी येते तशी दरबार आहे तर सगळ्यांनी ही गोष्ट त्यांना पत्र लिहा तशी काय थोडा सरपंच मी आहे तिथंच बसणार आहे तुम्ही बसणार आहे त्याच्यामध्ये त्यांची जाऊन चर्चा करा उद्या हा माझं म्हणणं 7 दिवसाच्या ग्रामपंचायत शिफ्ट करा मला लिहून ठेवा त्याच्यामध्ये माझं म्हणणं म्हणजे याच्यामध्ये एक पत्र बनव सदर ग्रामपंचायती 4 दिवसात एक प्रशासकीय प्रमुख म्हणून मी सर्वांना ग्रामसेवक आदेश पत्र लगेच देऊन टाकते म्हणून आदेश आहे रोशन मधुकर डांगरे विषय की ऍडव्हान्स मिळण्याबाबत वरील विषयानुसार आपणास नम्रपणे विनंती करतो की मी रोहन मधुकर डांगरे राणा कोलारे यांमध्ये कर्मचारी असून मला काही वैयक्तिक कामासाठी घर बांधकामासाठी 25,000 रुपये ऍडव्हान्स मिळाले. नम्र विनंती. अर्जदार घरपट्टी कारणीबाबत अर्जदार आहे मी खालील सही करणार श्री संजय मंगल हजारे राणा कोलारे येथील कायमचा रहिवासी असून माझ्या घराच्या घरपट्टी नंबर 500 आहे. ग्रामपंचायत रजिस्टर क्रमांक 32/20 ची असेसमेंटला नोंद आहे परंतु माझ्या घराची लांबी रुंदी ही 27/18 आहे. त्याप्रमाणे माझी घरपट्टी ही फेर करून द्यावी. नम्र विनंती. अर्जदार कविता अशोक जोशी विषय की कविता अशोक जोशी मी खालील प्रमाणे गृह ग्रामपंचायत कोलारे येथील रहिवासी असून राहत असून म्हणजे भोपेले येथील सर्वे क्रमांक 46 2 ही माझी मिळकत जागा असून मी तिथे 40/40 चा बांधकाम केले आहे तरी आपण त्या जागेची पाहणी करून मला घरपट्टी आकारणी करून मिळावी. नम्र विनंती.
आपल्याला तक्रार आली तो प्राप्त आहे ना. कशाबद्दल तक्रार मागताय? ग्रामपंचायतला 2 नोटीस आहेत पंचायतला त्यांच्या कामाबद्दल आणि ते कार्ड येतात ते त्यांनी पत्र दिलेले स्वतः. कोणाची तक्रार मागताय हो? निवडणुका प्राधिकरणाची अर्ज नोटीस नोटीस दिली त्याला. बोलतो दादा एकच मिनिट. पंचायतीला नोटीस निवडणुका आहे का? प्राधिकरणाची नोटीस दिली. नोटीस पत्रकारांना माहिती द्या निवडणुका प्राधिकरणाला. परिपत्रकाचा उल्लेख टाका. तुम्हाला नोटीस पहिली पण होती ना दुसरी पण नोटीस आहे दिली ना? परिपत्रकाचा माहिती माणूस दाखवला. नसेल तुम्हाला माहिती तर हे तुमच्या सहीच्या दाखवतो तुम्हाला मला किती नोटीस आहे. या विषयाबाबत कोणता विषय काय आहे? ही घरपट्टी आकार कोणती आहे बा? सर्वे क्रमांक 46चा 2 ब आपले. या इलेक्ट्रिक तुमचे आहे ना? हा? हो. हे, किती नोटीस आहे तुमचे? 6 नोटीस आहे. कोणता माध्यम आहे जरा दाखवा मला. एक मिनिट उद्या अर्ज थांबा एक मिनिट. आपल्याला पहिली एक नोटीस दिली पंचायतीला त्याच्यानंतर दुसरी नोटीस आहे त्यांना बदल पंचायत लावून दिली तर त्या पंचायतीच्या नोटीस कसं बदलत जा इथं काही म्हणजे घरपट्टे लावले तर तुमच्यावरती पण येणार त्यांच्यावरती पण येणार. या मला बदल या त्याच्यावरती. सदर बांधकाम आहे. सदर बांधकाम आहे. नोटीस दाखव मला ती पहिले. ए सचिन यांची वाजगड नोटीस दाखवायची. यांना हे नोटीस दिलेली 46च्या 2 मध्ये कविता अशोक जोशीची नोटीस दाखव. सगळ्या नोटीस दाखव मला कोणत्या नोटीस आहे त्याच्यामध्ये. सगळे नोटीस ते 5 मिनिटांचं दाखवायला आतापर्यंत त्या दिवशी आता त्या दिवशी ते दाखवायचे त्याला बघायचे जर तुम्ही मीटिंग करा तुम्हाला काय म्हणू अर्जदार रेश्मा सुरेश राव विषय आहे की नवीन घरपट्टी नोंद करून घेण्याबाबत वरील विषयानुसार आपणास नम्रपणे विनंती करतो की अर्जदारनी रेश्मा सुरेश राव आपल्या कोलारे ग्रामपंचायत हद्दीमधील रहिवासी असून कायमचे रहिवासी असून माझ्या मालकीच्या जागा असून सदर जागेमध्ये झोता बांधकाम केले आहे. सदर झोता हा 29/25 फूट इतका असून तरीही नियमाप्रमाणे जी काही घरपट्टी कर असेल तो मी भरण्यास तयार आहे. तरी मला कर आकारणी करून मिळावी नम्र विनंती. काय नाही अर्ज जोडू काय रेश्मा सुरेश राव 6 कुठले काय सर्व नंबर माझ्या मालकीची जागा आहे बोलतोय त्याने सर्व नंबर नाही म्हटलं काय नाही म्हटलेलं. रामचंद्र हजारे यांना सरपंचाने टाकले त्याच पद्धतीने टाकून त्यांचं चतुर्थीमा याचं त्याचं सगळ्यांचं नाव टाकले घ्या नंबर त्याला घरपट्टी त्यांचं म्हणणं आहे. लावा. हा आणि मी आमचं म्हणणं आहे पाणी करून लोक आहे. ही नोटीस कोण दिली मला का त्याच्या मालकीचा एकदा नोटीस तुम्ही दिली काय? आपण कशाला देऊ तिथं नेरळ कस नाही करण्याची आहे आपण कशाला देऊ. पहिले पण नोटीस असतील ना पहिल्या दिसते ना त्या पण जर राहतो पाच आहेत ना ते वाचक जेव्हा केल्या नव्हत्या मीटिंगमध्ये आता पण वाचक आले नव्हते कुठे त्या शासकीय त्याच्यामध्ये कुठे उल्लेख केला त्यांनी सर्व नंबरचं गाव दुसरा कोणता तरी बांधकामाला असेल मग आणि अशोक जोशी आहे कविता जोशीच आहे लिहा तुम्ही ते त्याच्यामध्ये लिहा सदर नोटीस अशोक जोशी यांना असत आणि संबंधित मालकीचा त्यांनी काय काय लिहिलेली आहे अर्जदाराचं नाव लिहा. अर्जदार काय आहे अर्जदार कविता अशोक जोशी आहे तुम्ही आपल्याकडे मागणी केली लिहा ना अर्जदार कविता ग्रामपंचायतला विचारलं होणार नाही मी त्या बांधकाम मुलांची तुम्ही नावं सांगितले तिथं पंचायतमधनं का विलास हजारचं नाव आलं तर तिथं नाव बदललंय राजू झालं हे पंचायतमधनं त्याला माहिती दिली ते कोणी दिले कोण दिलं विलास राजू हजारे यांच्या नावाने नोटीस आली त्यावेळी ते त्यांच्या नावाने नाही
असं सांगून काय 4 पाठवलं पंचायत पण त्यांनी सांगितलंय माहिती दिली का तुला कोणतं काय करायचं कोणी सांगितलं कोणी दिली माहिती झाली का तर नाव त्यांनी सांगितलं पंचायत मध्ये ते नोटीस तुम्हाला पाठवली नोटीस मध्ये विलास झालं नाव होतं विलास झालं नाव बदलून राजेश पाटील कधी आले ते पंचायत मध्ये होतं आणि पंचायत मध्ये विचारून माहिती दिली तर ते पंचायत मध्ये कोणी दिली त्याला कारण कोण आहे ते बघा कारण की त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार नाही त्याची माहिती दिली असेल तर लेखी असेल ना पत्र माहिती दिली आहे म्हणून. नाही यांनी कोण दिले त्याचं कागद लिहा ते पण लिहून द्या तरी लिहा तुम्ही लेखी असेल ना काहीतरी. लिहा कविता शेवटी जेवढ्या नोटीस दिल्या तेवढ्या नोटीसीला त्यांना सांगितलं का काही नावं चुकीची आहेत काही बरोबर आहेत पंचायतीला विचारलं त्याच्यानंतर ते नोटीस दिल्या त्यामुळे ते कुणी पंचायतीने सांगितलं ते पहिला विचारायला कुणी येते यांनी कर आकारणी कसं केलं काय केलं कर आकारणी. कर आकारणी केलेली मिळकत व बांधकाम कर आकारणीसाठी पाठवले तिने आपल्याला. हा आपल्याला सांगतो ना मी कर आकारणीसाठी हा, कर आकारणी करता केलेली शेड ही त्यांच्या मालकीचा सर्व नंबर काय सर्व नंबर तो टाका त्याच्यामध्ये असं काय म्हटलं नाही त्यांनी. अहो, आहे बघा ना सर सरदार गाडी मग 43चा 2 बघ. हा लिहा 43चा 2 भाग या मिळकतीत असल्याचा 7/12 अर्जासोबत जोडला असून जोडला असून 46चा 2 ब हा सर्व नंबर कोणत्याही राज्यमार्ग राष्ट्रीय मार्ग अथवा कोणत्याही शासनाच्या रुंदीकरणाच्या पूर्वसूचनेच्या यादीमध्ये अद्यापपर्यंत आपल्याकडे प्राप्त होत असल्याचे अद्यापपर्यंत प्राप्त नाही त्यांनी कर आकारणी केलेली मागणी ही 18 जुलै 2016 अन्वये या परिपत्रकान्वये अधिकृत अनधिकृत या पत्रकाप्रमाणे रास्त असल्याचे निदर्शनास येत असून सदर जागा कोणत्याही प्रकारच्या डीपी रस्त्यात भूसंपादनात व इतर अन्य भूसंपादनात जात नसल्याबाबत सत्यप्रतिज्ञालय सादर करणे हे अर्जदारावर बंधनकारक असून बंधनकारक आहे. तसेच जात नसल्याबाबत सत्यप्रतिज्ञा लेखावर देणे सत्य अर्जदारावर बंधनकारक आहे. तसेच झाल्यास संबंधित बांधकाम हे निष्कर्षित करण्याची जबाबदारी ही सदर शेड उभारणाऱ्या व्यक्तीवर असेल. बंधनकारक आहे. तसेच सर्व बाबी लक्षात घेता
राजकीय देशातून फक्त विशिष्ट लोकांच्याच विरुद्ध अशा तक्रारी प्राप्त असल्याचे पण ग्रामपंचायतीचे निदर्शनास येत आहे. फक्त राजकीय द्वेषातून विशिष्ट राजकीय व वैयक्तिक द्वेषातून ग्रामपंचायतीच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित जमीन मालक, शेत मालक, बांधकाम मालक यांच्या जबाबदारीवर अशा ठिकाणी कर आकारणी योग्य आहे अगर कसे याचं मार्गदर्शन करून मार्गदर्शन करावे. तसेच या मार्गदर्शनांती जो काही निर्णय येईल त्या अन्वये एक महिन्याच्या आत मार्गदर्शन प्राप्त न झाल्यास संबंधित बांधकामास 18 जुलै 2017 अन्वये 18 जुलै 2016 अन्वये कर आकारणी करण्यास हरकत नाही. असं किती जणांचं मत आहे ते लिहून घ्या. कर आकारणी करण्यास हरकत नाही. हरकत नाही असे समजणे योग्य व अयोग्य राहील. याबाबत मार्गदर्शन करावे ही विनंती. वरिष्ठ कार्यालयाकडे 27/4/2018 विकास अधिकारी यांचं आर्यपत्र मुख्य कार्यकारी यांच्या दाराने दिलेल्या सूचना हे तिन्ही बजेटला प्राप्त आहे. नेरळ मंगळ कोल्हापूर प्रत्येक वेळी सांगतो उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर कर आकारणी करण्यात यावी असं मी इथं मागणी करत आहे. आणि ती प्रत्येकाला केलेली आहे. प्रत्येक बांधकामाला, प्रत्येकाला घरपट्टीला, प्रत्येक मीटिंगला त्या मागच्या ठराव पण झालेला तसा हे पत्र आहे ना वेगळं. हा, त्याच्यानुसार उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेतल्यानंतर जेवढे काही आहेत घरपट्टीचे वगैरे कर आकारणीचे याच्यातले त्यांचं उपअभियंताचं पत्र घेऊनच त्याने कर आकारणी करण्यात यावी अशी मी वारंवार मागणी करतो. 5 वर्ष आपल्याकडून उपअभियंताचं किती प्रमाणपत्र घेतलं त्याची तर माहिती निघालच आहे. पण ते तुम्ही घ्या कागदावरती तिथं लिहा का उपअभियंता यांचं प्रमाणपत्र घेण्यात यावं. जेवढे काय आहे त्यांचं सगळ्यांचं त्या ह्याच्यातच कोचिंग लागून घ्या. घरपट्टी आणि जेवढे आकारणी घ्यावे त्याच्या अंगावर लिहायला जागा नाही लिहा. आपण त्या मीटिंगला गेलो सीओ कडे त्याचं नाव वास्तवाड काय लिहा. दिनांक रोजी किती क्लास झाले ना 2025 मध्ये काय वास्तवाड मीटिंग केव्हा झाली तर लिहा. त्याचा आशय लिहा. दिनांक मुख्य कार्यकारी अधिकारी वास्तवाड यांचा दिनांक 2025 मध्ये झालेल्या तिन्ही ग्रामपंचायतीच्या नेरळ विकास प्राधिकरणा अंतर्गत येणाऱ्या योजनांना दिनांक रोजी झालेल्या चर्चेत व मिनिट्सवर असणाऱ्या विषयांमध्ये संबंधित
जे बांधकाम अनधिकृत आहेत त्यांना 2 पटी दुपटीने कर आकारणी पेनल्टी कर आकारणी करून मोसलण्यात यावी असे वाक्य दुपटीने पेनल्टी करून कर आकारणी मोसलण्यात यावी असे निर्देश करण्यात आलं दंड लावून असे तोंडी निर्देश थोडे निर्देश मिनिट्सवर आहेत ना त्याच्यात काढा थोडे निर्देश देण्यात आले होते. तर या सर्व प्रकारामध्ये करपट्टी आकारणीमध्ये मार्गदर्शन खूप आवश्यक आहे. कारण व्हिडिओ कार्यकारी अधिकारी 2018 मध्ये दिलं होतं आणि 2025 या दोन्ही यांच्यामध्ये तफावत दिसत असून 21 पासून किती मार्गदर्शन मागलं ते पण वाढवा. नाहीतर ते म्हणजे किती आले किती गेले ते पण तुम्हाला विचारणार आहे सरकारने. मार्गदर्शन तुम्ही काय केलं त्याच्यात विषय तोच आहे की 18 जुलै 2016 नुसार तुम्ही कर आकारणी करा हाच विषय आहे. बाकीचा काही विषय नाही त्याच्यात. नाही, पण तो आहे त्याच पद्धतीने मांडवा तुम्ही. आणि तुम्ही लिहिलंय ना तुम्हाला लक्षात येईल व्हिडिओ आहे तो बघून बघून तो लिहा. दुसरा पण अर्ज त्यांचाच आहे कविता अशोक जोशीचा सर्वे क्रमांक 56/6 विषय घरपट्टी असेसमेंट मिळण्याबाबत महाशय मी खालील वरील सही करणार अर्जदार कविता अशोक जोशी राणा कोलारे यांची माझ्या वापरात असलेली खालील मिळकत जमीन मी घर बांधलेले असून त्यावर कर आकारणी करून घरपट्टी मिळावी नम्र विनंती. सेम मत म्हणून या कागदवर या सूची क्रमांक उपअभियंता 27/4/2018 ला जे 27 डिसेंबर 2025 रोजीचा 25 मिळकत रजिस्ट्रेशन खरेदी खत केलेला जोडलेला आहे. आणि ह्या दोन्ही अर्जाच्या प्रती जे पेपर जोडलेले ते मला मिळावे अशी मी मासिक मीटिंगमध्ये मागणी करतो. त्याला पत्र पण देतो. अर्जदार राजेश परशुराम हजारे विषय ऍडव्हान्स मिळण्याबाबत हॉस्पिटल करिता पत्नी आजारी असल्यामुळे 20,000 अर्जदार जयवंत लक्ष्मण सोनावणे विषय भविष्य निर्वाह निधी रक्कम मिळण्याबाबत 10,000 भविष्य निर्वाह निधी ठेवतात ना म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी काढायचं. पगार ज्यावेळेस 6 होतो त्यावेळेस पण त्यांना नव्हतं लागलं. आता 18,000 पगार त्यांना त्याच भविष्य करावं वाटते. अर्जदार सौ मंजुषा दीपक नागपुरे विषय त्यांचा की पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी थकबाकी नसल्याचा दाखल्यामुळे होतो. देऊन टाका ना. अर्जदार जयेश बाळू डायरे विषय की पूर्ण झालेल्या कामाचे अंतिम देयक मिळण्याबाबत उमानगर अंतर्गत रस्ता कॉन्क्रिटीकरण करणे 4 लाख रुपये मोजे धामोटी येथील स्वागत विलेज सूर्य गॅलरी रस्ता तयार करणे 2.5 लाख रुपये मोजे कोलारी येथील आदिवासी समाज मंदिर दुरुस्ती करण्यासाठी 65,000 रुपये आणि मोजे नारायण शिंदे आणि दिनेश शिंदे यांच्या घरापर्यंत रस्ता करणे 1,59,000 रुपये. काय याच्या मुदत बिल आहेत का नाही? किती दिवसात द्यायचं काय याला काहीच नव्हतं. अंतिम देयक आहे त्याचं बिल झालं असेल कामाचं अंतिम देयक कुठल्या निमित्त काय असं काय टाकलेलं नाही त्याचं ग्रामीण घेतले कुठल्या 15 काय घातलाय बाकी ग्रामीण घेतलाय. हो बरं. अर्जदार जयेश बाळू डायरे यांचं एक पत्र आहे की अनामत रक्कम मिळण्याबाबत 5% रक्कम झालेल्या कामांची आलं झालं. धामोटी येथील अंतर्गत गटार रस्ता दुरुस्ती करणे गटार करणे कोलारी अंतर्गत गटार करणे धामोटी रायचरपाडा वस्तीत अंतर्गत
रस्ता तयार करणे, मौजे धामोते येथील रायकरपाडा रस्ता करणे, मौजे कोलारे येथील अंतर्गत रस्ता तयार करणे, कोलारे अंतर्गत गटार तयार करणे, शौचालय दुरुस्ती करणे, कोलारे सभामंडप आदिवासी सभामंडप तयार करणे, कोलारे येथे गटारावर झाकण बसविणे, मौजे कोलारे येथील मौजे धामोते कोलारे येथील राहुल हजारे ते अंगणवाडी कार्यालय जाणारा रस्ता तयार करणे, मौजे कोलारे येथील धामोते राजीव शाळा किचन शेड, मौजे कोलारे येथील धामोते येथील महालक्ष्मी पार्ककडे जाणाऱ्या रस्त्याची पाईप मुरी टाकणे आणि मौजे धामोते येथील सागर हरड ते संतोष मुंडे यांच्या घरापर्यंत रस्ता तयार करणे. हे सगळं बनवलं आहे. भरपूर दिले. ठीक आहे बघून घे. मौजे नेरळ रस्त्यातले कोकण दर्शन बिल्डिंग स्लॅब स्लोप करणे, मौजे धामोते येथील आयकॉन व सूर्या गॅलेक्सी बिल्डिंग नालेसफाई करणे, गणेश गॅरेज ते स्टुडिओ हायफाय पर्यंत नालेसफाई करणे 750 रुपये. मौजे धामोते येथील सूर्या गॅलेक्सी काय 750 नाही वाचा ना 750 ला किंमत नाही. मौजे धामोते येथील सूर्या गॅलेक्सी ते स्वागत विलेज पर्यंत नालेसफाई करणे, मौजे सनी होम बिल्डिंग नाले सफाई तुम्ही काय सिक्युरिटी पण देतो का? काढले असतील त्याने, पण आपण सिक्युरिटी गार्ड ठेवत नाही नालेसफाई. नाही ठेवत. कुठे ठेवतो आपण? मौजे धामोते येथील सनी होम बिल्डिंग ते मॉर्निंग बिल मध्ये नालेसफाई करणे, मौजे धामोते येथील नालेसफाई कोणत्या कामात ठेवतो? करणे. तुम्ही मेन म्हणजे काय काम करतात? मौजे धामोते येथील नेरळकळंब रस्ता ते स्त्रोत विहिरीकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे, मौजे धामोते येथील नेरळ येथील विद्या मंदिरकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे, नेरळकळंब रस्ता ते महालक्ष्मी पार्ककडे जाणारा रस्ता खडीकरण करणे, ज्ञानो शेट्टी ते वाळून ज्यांच्या घराकडे जाणारा रस्ता खडीकरण करणे. एक खड्डे भरणे, खडीकरण आणि नाले सफाई याला आपण दीपावली ठेवत नाही पाहिजे ना. मौजे धामोते येथील पीएससी कडे रस्ता जाणारा रस्ता काँक्रिटीकरण करणे, अर्चना पाटील ते विश्वास पाटील ते नाल्याकडे जाणारा गटार तयार करणे, मौजे धामोते येथील अंतर्गत रस्ता करणे, मौजे बोपेली बौद्ध वस्तीमध्ये अंतर्गत रस्ता तयार करणे, धामोते बोपेली वस्तीतील बौद्ध वस्तीतील अंतर्गत रस्ता तयार करणे, मौजे धामोते स्टुडिओ हायफाय ते शुभम गार्डन रस्ता काँक्रिटीकरण करणे, मौजे धामोते येथील आगरी समाज हॉल ते पौर्णिमा सोसायटी पण रस्ता तयार करणे, मौजे कोलारे येथील धामोते बोपेली हद्दीतील ड्रेनेज कोलारे येथे ड्रेनेज तयार करणे, मौजे कोलारे येथील अंतर्गत रस्ता तयार करणे, आगरी समाज हॉल ते पौर्णिमा सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याचे वाढीव काम करणे, मौजे धामोते येथील अनिल करणे ते जसं दुर्ग यांच्या घराकडे जाणारा रस्ता करणे, मौजे धामोते येथील अंतर्गत रस्ता तयार करणे, भवानी माता मंदिर ते धामोते येथील भवानी माता मंदिर रस्ता काँक्रिटीकरण करणे, धामोते आप्पा कुलकर्णी ते ज्योती धुमाळ यांच्या घराकडे जाणारा रस्ता डांबरीकरण करणे, मौजे धामोते बोपेली येथील स्क्वेअर प्लॅन्ट बिल्डिंग ते बालाजी बिल्डिंग पर्यंत खडीकरण करणे आणि ग्रामपंचायत कोलारे येथील धामोते अंतर्गत रस्ता तयार करणे. ग्राम निधी याच्या आधारावरती मला म्हणणाऱ्या सर्व कामांची उपअभियंता यांच्याकडून तपासणी केल्यानंतरच ठेकेदाराला मनामत रक्कम देण्यात यावी असं माझं मत आहे. आमचं म्हणणं आहे त्याच्यावरती सगळ्यांचं सभामंडप आणि स्पेसिफिक ते सभामंडप जे आहेत त्याची फेरतपासणी करावी. माझ्या मुंबईच्या इथे जे काय आहे फेर तपासणी करावी लागेल असं माझं अभियंता येतील ना बघतील संबंधित ठिकाणचं देयक देण्याकरता अभियंत्यांनी पाहणी केली असून डिपॉझिट आहे माझं म्हणणं होतं तुमचं म्हणणं तुम्ही डिपॉझिट ते सांगतोय. हा माझं म्हणणं होते ना पाहणी केली असून देयक तयार लिहित मी करताना अभियंता पाहणी केली असून संबंधित देयक देता वेळेस
देता वेळेस ग्रामपंचायत मार्फत सदर कामाची अभियंत्यांनी केलेली पाहणी याची खात्री केल्यानंतर व ठेकेदाराने केलेल्या कामामध्ये बराचसा कालावधी उलटल्यानंतरच देयक देण्यात आलेले आहे. त्यामुळे खाली खात्री केल्यानंतरच देयक देण्याचे काम केले असेल तर संबंधित काम पूर्ण झाल्याचे दिनांकापासून सुरक्षा अनामत रक्कम ही त्या कामाच्या अवधीनुसार देणे आवश्यक होतं. परंतु ग्रामपंचायतीच्या उपलब्धतेनुसार त्या बराचसा कालावधी लोटल्यानंतर अधिकचा कालावधी लोटल्यानंतर किती होते लोटल्यानंतर नुसार बराचसा कालावधी अधिकचा कालावधी लोटल्यानंतर देयक देण्याचा गाडी काम ग्रामपंचायत मार्फत केला असून अभियंत्यांच्या अभियंत्यांनी मंजूर केलेले पाहणी केलेली खात्री केलेले काम संबंधित कालावधी लिहायचा महत्त्वाचा झाला कंटाळा. जे बौद्धवाडी जे तुम्ही दिले कुठे काम केलेले बौद्धवाडी दाखवावे त्याला माहिती घ्या येतील ना पाणी तुम्ही त्यांना हे केलं ना झालं का भाऊ? येतील ना पाणी करायला झालं का? पत्र लिहिलं. हा एक कनेक्शन हा अर्ज आहे विजय जानू पेरणे विजय नळ कनेक्शन देण्याबाबत कुठल्या अर्ज अर्ज संपले उपनगराचा अर्ज वाचत नाही कुठला वाचला ना तू सचिन 16 डिसेंबरचा अर्ज वाचला ना आपण 16 डिसेंबरचा ते मागच्या सभेत झालं ना हे मागच्या सभेचे आहेत आता आहे का आताच असं नाही मागचं ते डिसेंबरचे आहेत ना 16 डिसेंबरचा यांचा अर्ज आहे का अरे पण डिसेंबरचा अर्ज बाकी असतील ना आपल्या असं करता हे नोव्हेंबरचा अर्ज आहे ना नाही डिसेंबरचे कसे काय आम्ही तर खूप सभा झाली ना ती डिसेंबरची खूप सभा डिसेंबरची खूप सभा म्हणजे सगळ्या अर्ज पण ते करते ना बघ त्यांचा अर्ज पुढे तुम्ही काढा त्याच्या मुद्द्यानुसार काय पंचायती कारवाई केली ते तुम्हाला उत्तर आहे बरोबर ना काढा आयटीचे विषय वगैरे आहेत का नाही आहेत ना काय विषय सांगा कोरोना गावाकडे जाणारा रस्ता जिल्हा परिषद निर्मूलन करण्यात यावा असा मी ठराव मांडतो कोरोना येथील संरक्षण भिंत आणि कोरोना येथील गटार चलो सभा संपली जायचं आणि ते व्हिडिओ मला अर्ज करतो म्हणलं की जाय पुढे बरोबर